यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी केल्याचा भाजपनं आरोप केलाय। ऑडिओ क्लिपमधून संपूर्ण प्रकार समोर आल्याचा भाजप जिल्हाध्यक्षांचा दावा आहे। ऑडिओ क्लिपमध्ये एक तरुणी मित्राला तस्करीची माहिती देत असल्याचा आरोप करण्यात आलाय। भाजप जिल्हाध्यक्षांनी प्रकरण पोलिसांच्या लक्षात आणून दिलंय। पोरीचं काम घेऊन चालली म्हणतो तो पुण्याले। अच्छा हा एकटीच? एकटीने तर काल 10 जणांना नेणार आहे। शुभम मामा चालला संग। शिवम मामा कोण? पोरी काढणारा। अच्छा कुठे हम्म कुठचा? आपल्याच गावातला आहे। हे इकडं राहते फुकटनगर मध्ये। ते कल्याणी आत्या करते वाटते ते काम? हो सोडलं का? नाही बापा म्हणजे आपल्याच गावात दिसते का आकाश? मोबाईल वर काम करत असते याईनी। अच्छा असं आहे का? तिचे काम तिले जेल झालती ना या कामासाठी। हा हा तर म्हणून ते फक्त मोबाईल वर करते, जात नाही कुठं। आता जर तिचं नील झालं ते तर जाते मग। अच्छा तिचा नवरा? बापा कल्याणी आत्याचंही लग्न दिलं तर करून कल्याणी आत्या निघाली होती ना। आज मध्यर पुरेशी हो त्यानच दिलत। हो का? ते खतरनाक काम आहे। तो भी करते का काम तसे? कोण? मदर पुलिस नाही हो ते मजराई करते। मला वाटलं नाही। पैसा किती भेटते मग पण बदलू व्हायला लागते। तुला काय वाटतं चांगलं काम आहे? नाही मला चांगलं नाही वाटत बा। सांगत हाव पैसा भेटते पण बदलूवाली लागते। अच्छा अच्छा हम्म तिघं चौघच आहे का फक्त म्हणजे पोरी विकते काढते? बापरे फक्त तिघं चौघ? हा रॉकेट आहे यांचं। बापरे तुला काय लय माहित जण बा? आहे या कामात। बापरे पूनम आत्या आहेत। बापरे किती सारे जण आहे सांगूच नको। मेन कोण आहे मग समजायचा? याच्यात मेन कोणीच नाही, सगळेच जण मेन आहे काम लावणारे। अच्छा हे इकडून पोरगी म्हणजे आता समजा माझ्या आईची पोरगी होय ती। हा पूनम आत्यानं कल्याणी आत्यानं काम लावलं। हा हा घेऊन जा लागते एका जणाला आधार कार्ड लावा लागते ना तिथं। हा हा नकली आधार कार्ड माझ्या मम्मीच आहे। हा हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे का मी सांगतच हाव मस्त। ठीक हम्म सांग ना मग मी तू सांगतो नाही ना अरे मग सांगतो ना तुले मी. मम्मी चालली पुण्याले. अच्छा हम्म असं का? हो